नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर टी एक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ठिकाणी निघालेल्या रानीपूर, हरिद्वार, उत्तराखंड यामध्ये निघालेल्या अप्रेंटिसशिप पदाच्या जाहिरातीविषयी। मित्रांनो, यामध्ये अप्रेंटिसशिप पदाचा जर या ठिकाणी विचार केला तर आपण या ठिकाणी वर्ष 2024-25 मध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणीकडून पात्र ITI ट्रेड पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। मित्रांनो, चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याचे डिटेल्सविषयी माहिती घेऊया। मित्रांनो, BHLE म्हणजेच काय? बेल हा नेहमी ITI प्रशिक्षणार्थ्याकडून या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाकरिता असो किंवा कायमस्वरूपी नोकरीकरिता या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे। मित्रांनो बघा, ही कंपनी गव्हर्नमेंट अंडर असल्यामुळे या ठिकाणी काम करणं म्हणजे एक चांगलीच गोष्ट आहे। मित्रांनो बघा, या ठिकाणी काही गोष्टी आहेत जे की आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचे आहे। बघा, या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की असे कॅन्डिडेट जे ITI करण्याच्या अगोदर अप्रेंटिसशिप केलेली आहेत किंवा ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाकरता फॉर्म भरता येणार नाही। म्हणजे जे फ्रेशर्स आहेत त्यांनाच या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। चला तर मग याच्या ट्रेडविषयी जाणून घेऊया। मित्रांनो, ज्यावेळेस आपण ट्रेडचा विचार करतो या ठिकाणी तर सर्वात अगोदर फिटर ट्रेड आहे या ठिकाणी, ज्याच्यामध्ये 59 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर टर्नर ट्रेडसाठी 17 जागे आहेत, मशिनिस्टसाठी 40 जागे, वेल्डर ट्रेडसाठी 19, इलेक्ट्रिशियनसाठी 24, ड्रॉप्समॅन मेकॅनिकसाठी 2, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी 1, कारपेंटरसाठी 2 आणि फाउंडर अँड मॅनसाठी 6 जागे, असे टोटल 170 जागे भरण्यासाठी या ठिकाणी जे ITI पास ट्रेड आहे त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येतात। मित्रांनो बघा, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला अर्ज करायचा असतो तर त्यावेळेस तुम्ही NCVT या बोर्डामधून तुम्ही ITI पास असणं गरजेचं आहे आणि ITI पास 2021, 2022, 2023 आणि 2024ला या ठिकाणी तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा विचार करता तर फॉर्म भरत असताना या ठिकाणी तुम्हाला मिनिमम पासिंग क्रायटेरिया या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। म्हणजे तुम्हाला 60 ते 65 या ठिकाणी टक्केवारी या ठिकाणी असणं गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये जर विचार केला यात आपण तर बघा, जे काही ओपन कॅटेगरी आहे, EWS कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर OBC कॅटेगरी, नॉन क्रिमिनल जे ज्याच्या कॅटेगरीमध्ये येते त्यामध्ये तुम्हाला 65% गुण घेऊन पास होणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर ST ST यांच्यासाठी 60% गुण या ठिकाणी पास होणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर बघा, वेल्डर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये यामध्ये ज्यावेळेस आपण NCVT SCVT जे संस्था आहे याच्यामधून जर ज्यावेळेस तुम्ही पासआउट असाल तर बघा 2021, 2022, 2023 आणि 2024 या ठिकाणाहून 5 कॅन्डिडेटसाठी यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे। पण याच्यामध्ये अगोदर जसं मी सांगितलं ओपन, EWS आणि त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी तुमच्या ITIमध्ये 65% मार्क्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि SC ST साठी या ठिकाणी 60% मार्क्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येईल, अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही। मित्रांनो, या ठिकाणी ट्रेडनुसार तुम्ही या ठिकाणी एक स्क्रीनशॉट घेऊ शकता। स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ट्रेडनुसार किती जागे आहेत याचा विचार करून तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला करायचं आहे। आता ॲप्लिकेशन फॉर्म कसं पद्धतीने करायचे ते तुम्ही या ठिकाणी पुढे सांगणारच आहे। बघा, फॉर्म भरण्याच्या अगोदर या ठिकाणी जर आपण मिनिमम एजचा जर या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो, मिनिमम एज आहे 18 ते 27। त्याच्यामध्ये जे काही OBC कॅटेगरी, नॉन क्रिमिनल वगैरे या ठिकाणी यांना 30 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आणि जे काही PWD कॅन्डिडेट आहेत किंवा SC ST कॅन्डिडेटसाठी यांना 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि PWD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 10 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी स्टायपंडचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा, जो काही अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 आहे त्याच्यानुसारच या ठिकाणी तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस ॲप्लिकेशन करता तर त्यावेळेस तुम्हाला जो काही हेल्थ क्रायटेरिया आहे ते तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जर या ठिकाणी जर आपण आरक्षणाचा जर या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो, जो ज्या पद्धतीने या ठिकाणी अदर भरतीला क्रायटेरिया असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर बघा, यामध्ये विचार जर आपण या ठिकाणी केला की कशा पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे तर बघा, या ठिकाणी जे काही सिलेक्शन प्रोसेस होणार आहे ती आहे मित्रांनो लिखित रिटन टेस्ट या ठिकाणी होणार आहे। रिटन टेस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाकरता या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जर पाहिलं की ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं, मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे पहिलं महत्त्वाचं काम आहे ते अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे। अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यांचा बेल
या नावानं रजिस्टर असलेल्या कंपनीचे तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे। बघा, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलला रजिस्ट्रेशन करतात त्यावेळेस तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड असणं गरजेचं आहे। त्यासोबत या ठिकाणी तुमची KYC होऊन 100% पोर्टल या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि तुमचं आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जर या ठिकाणी दुसरी स्टेप जर या ठिकाणी बघितलं, ज्यावेळेस आपण अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मग यांची जे काही बेळची हरिद्वार वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, त्या मेन्शन वेबसाईटवर तुम्हाला जाऊन या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण बेसिक डिटेल्स या ठिकाणी भरावी लागणार आहे, जसे की नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, याचे बेसिक जे डिटेल्स असतात ते बेसिक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण भरावी लागणार आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म करताना तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोडसुद्धा करायचं आहे। आता बघा, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशनचा विचार करता त्यावेळेस बघा शेवटची डेट राहणार आहे ती आहे 14/6/2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर बघा, ज्यावेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना काही जरी अडचण आली तर यांचं हे या ठिकाणी हेल्पलाईन नंबर आहे, या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून यांच्याकडून तुमच्या प्रॉब्लेमचं समाधान या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तिथला एक प्रिंटआउट आणि ज्यावेळेस तुम्ही बेल यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे हरिद्वार यांची तिथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथला एक प्रिंटआउट, हे दोन्ही प्रिंटआउट त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला हे सगळे काय करायचं आहे, पोस्टानं पाठवायचे। पोस्टानं पाठवण्यासाठी या ठिकाणी अर्ज दिलेले आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। ज्यावेळेस तुम्ही पोस्टानं पाठवता पोस्टाच्या पाकिटावर असं लिहिलेलं पाहिजे, ट्रेड अप्रेंटिसशिप प्रशिक्षण 2024 हेतू आवेदनपत्र, असं या ठिकाणी सरळ मेन्शन असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरता फॉर्म तुमचा एकदम 100% भरणं गरजेचं आहे, म्हणजे व्यवस्थित जर तुम्ही या ठिकाणी जर फॉर्म भरला नाही तर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं। जसे की जर कोणाची फोटो वगैरे या ठिकाणी व्यवस्थित अपलोड झाली नसेल किंवा सही वगैरे यांची व्यवस्थित अपलोड झाली नसेल तर यांचा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं। जर कोणी या ठिकाणी बेलमध्ये ऑलरेडी कर्मचारी आहे तर त्यांच्यासाठी फॉर्म फॉर एम्प्लॉई वाढ या ठिकाणी एक वेगळा सेपरेटली फॉर्म आहे, तो सुद्धा या ठिकाणी त्यांना जोडावा लागणार आहे। जे काही रेग्युलर कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म लागणार नाही। जे काय तुमचे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो ते तर तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचेच आहेत, तर ते बघा या ठिकाणी हायस्कूल प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे पाहिजे। त्याच्यानंतर ITIची कॉन्सल्टेड मार्कशीट असो किंवा ITIची सनद असो ते तुमच्याकडे या ठिकाणी अपलोड पाहिजे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डसुद्धा अपलोड करायचं आहे। जर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आहे जसे की EWS आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे। पण ज्यावेळेस तुम्ही EWS सर्टिफिकेट अपलोड करतात तर बघा ते 2024 ते 25 यामध्ये व्हॅलिड असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जर कोणी PWD कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असेल तर त्यांना PWD या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे। जर कोणी उत्तराखंड या ठिकाणी जर फॉर्म भरत असेल तर त्यांना या ठिकाणी डोमेसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आणलं आहे। ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता असताना सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुमचे ज्यावेळेस तुम्ही यांना पाठवत असताना तुम्हाला सगळे सेल्फ अटेस्टेड करणं गरजेचं आहे। अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरील पावती या ठिकाणी तुम्हाला पाहिजे। त्याच्यानंतर हायस्कूलचे सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला त्या पॅकेटामध्ये पॅक करून तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। ITI कॉन्सल्टेड मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे। आणि जर का उत्तराखंडमधील कोणी जर असेल तर त्यांच्यासाठी डोमेसाइल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ज्यांचं आहे EWS वगैरे त्यांनासुद्धा या ठिकाणी पाठवायचं आहे। त्याच्यानंतर जो काही PWD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जर कोणी असेल तर त्यांचं सर्टिफिकेट या ठिकाणी टाकून पाठवायचं आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे। आणि जे कोणी ऑलरेडी बेलमध्ये कर्मचारी आहे त्यांनी जर कोणी या ठिकाणी जर फॉर्म भरत असेल तर त्यांच्यासाठी फॉर्म फॉर एम्प्लॉई वाढ या ठिकाणी टाकून त्यांना फिलअप करून त्यांना पाठवायचं आहे। ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेटना या ठिकाणी यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट पाहाव्यास मिळणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी 1/6/2024 पासून लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन जे काय आवेदन आहे ते भरण्यासाठी तुम्हाला 14/6/2024 पर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आली आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट आणि ऑनलाईन भरलेला फॉर्म हे पाठवण्यासाठी तुम्हाला शेवटची डेट राहणार आहे 24/6/2024 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे। त्याच्यानंतर गेलेले फॉर्म या ठिकाणी गृहीत धरण्यात येणार नाही। आता ज्या ठिकाणी पाठवायचं आहे त्याचा पत्ता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। पहा मित्रांनो, हा या ठिकाणी पत्ता दिलेला आहे, या पत्त्यावर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी पोस्ट करायचे आहेत आणि ते पण 24/6/2024च्या अगोदर। तुम्हाला हा फॉर्म भरत असताना यांचा हेल्पलाईन नंबर या ठिकाणी देण्यात आलेले, त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे कळवू शकता। धन्यवाद।